हॅलो स्टुडंट, तर आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. आता पॉलिमर हा जो वर्ड आहे तो ग्रीक वर्ड आहे. पॉली मीन्स मेनी अँड मर्स मीन्स युनिट और पार्ट. ओके, म्हणजे जे युनिट असतात किंवा पार्ट असतात ते एकमेकांना इंटरलिंकिंग असतात. ओके, आणि त्याच्यापासून तुम्हाला पॉलिमर मिळतं. ओके, म्हणजे जे युनिट आहे ते इंटरलिंक झाले तर तुम्हाला काय मिळतं, पॉलिमर असं मिळतं. तर पॉलिमर केमिस्ट्री ही काय आहे, सेपरेट ब्रांच आहे केमिस्ट्रीमधली. केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जायंट मॅक्रोमॉलिक्युल्स मेड फ्रॉम दी रिपीटिंग युनिट विच आर डिराइव्ह फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स कॉल्ड मोनोमर्स. म्हणजे स्मॉल युनिट्स असतात त्याला आपण मोनोमर्स म्हणतो, आणि ते एकमेकांना जॉईंट झाले म्हणजे एकमेकांना इंटरलिंकिंग झाले की त्याचं पॉलिमर्स तयार होतं. ओके, त्याला आपण पॉलिमर म्हणतो. पॉलिमर आर हायली मॉलिक्युलर मास. इथे तुम्हाला पॉलिमरचं मॉलिक्युलर मास दिलेला आहे. पॉलिमर्स आर high molecular mass, macromolecules 10⁻³ to 10⁻⁷. Both inorganic as well as organic polymers are known. In this chapter we will study some organic polymers. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण ऑर्गॅनिक पॉलिमर्स बघणार आहोत. इथे तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे पॉलिमर्सचं. पॉलिमर्स आर क्लासिफाय in the number of ways on the basis of their source, on the basis of chemical structures, mode of polymerization, on the basis of molecular forces, on the basis of types of monomers and biodegradability. ओके, त्याच्यामध्ये जो फर्स्ट वे आहे तो बघणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन दी बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन. ओके, आता आपल्याला पॉलिमर हे कुठून मिळतं, देर आर 3 सबटाईप. बघा, फर्स्ट वन इज दी नॅचरल, सेकंड वन इज दी सिंथेटिक अँड थर्ड वन इज दी सेमिसिंथेटिक. ओके, बघा त्याच्यामध्ये नॅचरल पॉलिमर्स जे आहेत ते आपल्याला नेचरपासून मिळतात. मग त्याच्यामध्ये पुन्हा डिवायडेड केलेले आहेत, प्लांट पॉलिमर अँड ॲनिमल पॉलिमर. म्हणजे जे आपल्याला प्लांटपासून मिळतात पॉलिमर त्याला आपण प्लांट पॉलिमर म्हणतो, आणि जे ॲनिमलपासून मिळतात त्यांना आपण ॲनिमल पॉलिमर असं म्हणतो. आता प्लांट पॉलिमर जे आहेत दीज आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. प्लांटपासून मिळतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल कॉटन अँड लिनिन. कॉटन आणि लिनिन हे कशापासून मिळतात, तर कॉटन प्लांट अँड फ्लॅक्स प्लांट. ओके, अँड फ्लॅक्स प्लांट. नॅचरल रबर इज अनदर एक्झाम्पल ऑफ नॅचरल पॉलिमर विच इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम दी लॅटेक्स ऑब्टेन फ्रॉम बार्क ऑफ रबर ट्रीज. ओके, नॅचरल रबर जो आहे तो ही काय आहे, नॅचरल रबर जो आहे तोही काय आहे, नॅचरल पॉलिमर आहे. त्यानंतर बघा ॲनिमल पॉलिमर. ॲनिमल पॉलिमर डिवाइड फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. ते ॲनिमलपासून मिळतात. फॉर एक्झाम्पल वूल इज ऑब्टेन फ्रॉम हेअर ऑफ शीप. शीप जी असते त्याच्या हेअरपासून आपल्याला ऊल मिळतं, ऊल हे पॉलिमर. सिल्क इज ऑब्टेन फ्रॉम सिल्कवर्म. ओके, त्यानंतर बघा सिंथेटिक पॉलिमर. दीज आर मॅनमेड पॉलिमर. म्हणजे सिंथेटिक पॉलिमर जे आहेत ते आपण तयार करतो. दीज आर मॅनमेड पॉलिमर. दीज पॉलिमर आर आर्टिफिशियली प्रिपेअर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ वन मोनोमर और को-पॉलिमरायझेशन ऑफ 2 or more मोनोमर. फॉर एक्झाम्पल इथे बघा नायलॉन, टेरिलिन, निओप्रीन आर सिंथेटिक पॉलिमर्स. सिंथेटिक पॉलिमर्स इथे दिलेले आहेत. त्यानंतर बघा सिंथेटिक पॉलिमर. सेमी-सिंथेटिक पॉलिमर दीज आर दी डेराइव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर. Okay, these are also called as regenerated fibers. Cellulose derived such as cellulose acetate rayon, cellulose nitrate, viscous rayon, cuprammonium rayon, cuprammonium rayon are the for example of this category. म्हणजे सेमीसिंथेटिक पॉलिमर्स आहेत हे. सेमीसिंथेटिक पॉलिमर्स आर यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ नॉन इन्फ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म्स, सिनेमा फिल्म्स, वॉर्निशेस ह्याच्यामध्ये सेमीसिंथेटिक पॉलिमर्सचा यूज केला जातो. ओके, बघा त्यानंतर सेकंड जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. इथे स्ट्रक्चर दिलेले आहेत पॉलिमर्सचे. डिपेंडिंग अपॉन मोनोमर्स आर लिंक टुगेदर, दॅट इज दी चेन कॉन्फिगरेशन. म्हणजे जे मोनोमर्स असतात ते एकमेकांना इंटरलिंक होतात. पॉलिमर्स आर क्लासिफाईड इन 3 जनरल टाइप्स. फर्स्ट वन इज दी लिनियर पॉलिमर, सेकंड वन इज दी ब्रांच पॉलिमर, अँड थर्ड वन इज दी 3 डायमेन्शनल क्रॉस लिंक पॉलिमर.
The nature of linking the monomers depend upon the nature and number of functional group in them. First कुठला टाइप आहे लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर. बघा वेन दी मोनोमर मोलिक्युल्स आर जॉईंट टुगेदर इन ए लिनियर अरेंजमेंट. ओके, म्हणजे जे मोनोमर्स असतात ते एकमेकांना लिनियर फॉर्ममध्ये अरेंज होतात. रिझल्टिंग पॉलिमर आर दी स्ट्रेट चेन पॉलिमर, त्यांना स्ट्रेट चेन पॉलिमर असंही म्हणतात. इट इज ऑब्टेन फ्रॉम बायफंक्शनल मोलिक्यूल और अल्कीन. ओके, फॉर एक्झाम्पल PVC हाय डेन्सिटी पॉलिथिन. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे काय आहे लिनियर पॉलिमर आहे और स्ट्रेट चेन पॉलिमर आहे. ओके, त्यानंतर बघा सेकंड ब्रांच चेन पॉलिमर. हे जे एक्झाम्पल आहे ते ब्रांच चेन पॉलिमरचं आहे. द सेकंड मोस्ट कॉमन अरेंजमेंट इज दॅट दी ब्रांच चेन पॉलिमर मोनोमर हॅव्हिंग 3 फंक्शनल ग्रुप. किती फंक्शनल ग्रुप असतात? 3 फंक्शनल ग्रुप. ऑलरेडी हॅव्हिंग दी साइड चेन gives rise to branch chain polymer. For example, low density polythene. ओके, एक कशाचं एक्झाम्पल आहे? ब्रांच चेन पॉलिमर्सचं एक्झाम्पल आहे. थर्ड वन इज दी क्रॉस लिंक पॉलिमर. हे शेप दिलेले आहेत पॉलिमर्सचे. ओके, त्यानंतर बघा स्ट्रक्चर्स आहेत. त्यानंतर बघा थर्ड टाइप आहे. थर्ड टाइप इज दी अरेंजमेंट इज सेड टू बी क्रॉस लिंक और नेटवर्क पॉलिमर. इथे दिलेलं आहे. हे काय आहे? क्रॉस लिंक पॉलिमर आहे. बघा where cross link are produced between linear chain as shown in figure. इथे दाखवल्याप्रमाणे क्रॉस लिंक रिझल्टिंग फ्रॉम पॉलीफंक्शनल मोनोमर. पॉलीफंक्शनल मोनोमरपासून त्याच्या क्रॉस लिंक पॉलीफंक्शनल मोनोमर जे आहेत फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट, मेलॅमाइन, हे कशाचे एक्झाम्पल आहेत? क्रॉस लिंक पॉलिमर्सचे एक्झाम्पल आहेत. इथे टाईप दिलेले आहेत. त्यानंतर थर्ड क्लासिफिकेशन बघा ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. ओके, पॉलिमरायझेशन इज दी फंडामेंटल प्रोसेस बाय विच लो मोलिक्युलर मास compounds are converted into high molecular weight compounds by interlinking together of repeating structural unit with covalent bond. This process illustrated below. इथे दिलेलं आहे लो मोलिक्युलर मास मटेरियल. ओके, रिॲक्टिव ग्रुप, प्रोसेसिंग रिॲक्टिव ग्रुप, हाय टेम्परेचर यूज करायचे, तुम्हाला हाय मोलिक्युलर मास मटेरियल मिळेल. देर आर 3 मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन अकॉर्डिंग टू दी टाईप ऑफ रिॲक्शन टेकिंग बिटवीन दी मोनोमर्स. ओके, आता बघा इथे तुम्हाला फर्स्ट टाईप दिलेला आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. सेकंड वन इज दी कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, त्यालाच आपण स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन असं म्हणतो. आणि थर्ड टाईप कुठला आहे तर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आपण मोड ऑफ पॉलिमरायझेशन बघतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट जो टाईप आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन, तिथे काय होतं आहे बघा, ते 3 स्टेपमध्ये होते. फर्स्टमध्ये चेन इनिशिएशन. इथे हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ॲसिटल पेरॉक्साईड. हे काय आहे? ॲसिटल पेरॉक्साईड आहे. इथे बॉन्ड ब्रेक झालेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला इथे CH3 मिथाइल रॅडिकल मिळालेलं आहे. ओके, आता इथे बघा हा बॉन्ड ही ब्रेक होईल. ओके, इथे पण तुम्हाला फ्री रॅडिकल मिळेल. ओके, म्हणजे इथे काय मिळालं? हे जे फ्री रॅडिकल मिळालेले इथे ते अनादर विनाइल मोनोबरोबर जर रिॲक्ट झालं तर हा बॉन्ड इथे ब्रेक होईल आणि न्यू रॅडिकल फॉर्म होईल. ओके, स्टेप सेकंडमध्ये तुम्हाला चेन प्रोपगेशन होईल, म्हणजे चेन प्रोपोगेट होत जाईल. आता हे जे तुम्हाला न्यू रॅडिकल मिळालेलं आहे ते अनादर विनाइल मोनोमर बरोबर रिॲक्ट होईल. बॉन्ड इथे ब्रेक होईल, फ्री रॅडिकल मिळेल तुम्हाला. ओके, इथे हे फ्री रॅडिकल मिळालं आणि इथलं जे फ्री रॅडिकल होतं हे फ्री रॅडिकल आणि हे फ्री रॅडिकल इथे बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला रिपीटिंग युनिट मिळालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला पॉलिमर इथे मिळत गेलेला आहे. थर्ड स्टेपमध्ये चेन टर्मिनेट होईल आणि तुम्हाला काय मिळेल? पॉलिमर मिळेल. ओके, आता इथे बघा सेकंड जो टाईप आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. बघा त्याच्यामध्ये इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे इथिलीन ग्लायकॉलचं. ओके, हे काय आहे? इथिलीन ग्लायकॉल आहे. त्याच्यामध्ये टेरिप्थॅलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट केलं तर इथून वॉटर मोलिक्यूल बाहेर पडेल. हा ओके, इथून हा OH अँड दिस H H2O बाहेर पडेल.
वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल, तर हा जो CH2 आहे तो कुठे ह्या ऑक्सिजनला जॉईंट होईल. ओके, म्हणजे इथे ईस्टर लिंकिंग तुम्हाला मिळालेलं आहे. हे काय आहे तर ईस्टर लिंकेज आहे. ओके, दिस इज दी टेरिलिन और डेक्रॉन. हे काय मिळालं तुम्हाला, टेरिलिन आणि डेक्रॉन मिळालं. हे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आहे, म्हणजे इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिथॅलिक ॲसिड पासून तुम्हाला इथे ईस्टर लिंकेज मिळालं आणि टेरिलिन हा जो पॉलिमर आहे तो तिथे कंडेन्सेशन झालेलं आहे तुमचं आणि टेरिलिन पॉलिमर तुम्हाला मिळालेला आहे. ओके, त्यानंतर बघा थर्ड टाइप आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. दी थर्ड टाइप ऑफ पॉलिमरायझेशन इज द रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. सायक्लिक कंपाऊंड्स लाईक लॅक्टम, सायक्लिक इथर्स, लॅक्टोन्स हे काय आहे सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ओके, पॉलिमराइज बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे ते जे रिंगमध्ये असतात त्याची रिंग काय होते, ओपन होते, त्याला आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, पॉलिमरायझेशन ऑफ इटा कॅप्रोलॅक्टम, हे काही इथं दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. इलेमेंटल कंपोजिशन ऑफ द रिपीटिंग युनिट in the polymer resulting from ring opening polymerization is same that of monomers. Okay, बघा addition polymerization are often very rapid, but ring opening polymerization proceed by addition of single monomer unit to the growing chain molecules. इथे बघा हा जो बॉन्ड आहे तो हे काय आहे रिंग इटा कॅप्रोलॅक्टम आहे. इथे बॉन्ड ब्रेक झालेला आहे आणि तुम्हाला काय मिळालं, इथे बघा हा बॉन्ड इथे ब्रेक झालेला आहे. तर इथे बघा हा बॉन्ड इथे ब्रेक झालेला आहे आणि तुम्हाला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन मिळालं. ओके, त्यानंतर बघा आपण नेक्स्ट जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर सच ॲज टेन्साइल स्ट्रेंथ, toughness, elasticity differ widely depending upon the intermolecular forces. Polymer are classified various categories on the basis of intermolecular forces. म्हणजे इंटरमोलिक्युलर फोर्स ॲक्ट होऊन तुम्हाला पॉलिमर्स मिळतात. मग त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, टेन्साइल स्ट्रेंथ आहे, टफनेस आहे, इलॅस्टिसिटी आहे. ओके, त्याच्यामध्ये इलॅस्टोमर्स इथे दिलेला आहे. आता इलॅस्टोमर्स कसं प्रिपेअर होतं बघा, elasticity is a property by which a substance get stretched by external force and restores in original shape. ओके, म्हणजे ते elasticity is a property by which substance get stretched by external force, म्हणजे एक्सटर्नल फोर्स सप्लाय केला जातो आणि ते स्ट्रेच केलं जातं आणि त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये ते रिलीज केलं जातं. ओके, ऑन दॅट फोर्सेस elastomers of elasticity polymer. Elastic polymers have weak van der Waals type of intermolecular forces. Intermolecular force तिथे यूज केला जातो which permits the polymer to be stretched. त्याने काय होतं, तो पॉलिमर स्ट्रेच केला जातो. A new cross link between the clan help to stretch polymer to retract to its original position on removal of applied force. फॉर एक्झाम्पल वल्कनाइज्ड रबर, ब्युनाएस रबर. ओके, ब्युनाएस, ब्युनाएन, निओप्रीन हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, इलॅस्टोमर्सचे एक्झाम्पल आहेत. आपण रबर तो ताणला जातो बघा इथे. ओके, त्यानंतर फायबर्समध्ये पॉलिमर्स सॉलिड विच फॉर्म्स थ्रेड आर कॉल्ड फायबर्स. Okay, these fibers possess high tensile strength, which is property to have resist to breaking under tension. This characteristic is due to strong intermolecular forces like hydrogen bonding and strong dipole forces. Due to these strong intermolecular forces, the fibers are crystalline in nature. For example, पॉलिअमाइड्स, पॉलिस्टर्स, टेरिलिन त्याला म्हटलं जातं. हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे, फायबर्सचे एक्झाम्पल आहेत. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, फायबर्सचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर बघा थर्मोप्लास्टिक पॉलिमर. प्लास्टिक इज ए प्रॉपर्टी ऑफ बीइंग इझिली शेप और मोल्ड. ओके, thermoplastic polymer are capable of repeated
सॉफ्टनिंग ऑन हीटिंग अँड हार्डनिंग ऑन कूलिंग. ओके, म्हणजे जे पॉलिमर्स असतात त्यांना हीटिंग केलं जातं, त्यानंतर ते सॉफ्ट होतात आणि हीटिंग त्यानंतर ते कूल झाल्यानंतर ते हार्ड होतात. ओके, दिस पॉलिमर प्रोसेस moderately strong intermolecular forces that are intermediate between elastomers and fibers. इलॅस्टोमर्स आणि फायबर्समधले हे काही इंटरमिडिएट्स आहेत. फॉर एक्झाम्पल पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, पॉलिविनाइल हे कशाचे एक्झाम्पल आहेत? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल आहेत. तुमच्या ह्या बॉटल्स, प्लॅस्टिक बॉटल्स ज्या आहेत त्याही थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सचं एक्झाम्पल आहे. ते काय केलं जातं? ते वितळवलं जातं, त्यानंतर त्याला मोल्ड केलं जातं आणि त्यानंतर कूल केल्यानंतर त्याला हार्डनेस येतो. ओके, त्यानंतर थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग मीन्स थर्मोसेटिंग पॉलिमर आर रिजिड पॉलिमर. ड्युरिंग दिस फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी ऑफ बीइंग शेप्ड ऑन हीटिंग. ओके, बट दे आर hardened while hot. ओके, ते हॉट केल्यानंतर हार्ड होतात. वन्स हार्डन दिस बिकम इनफ्युजिबल, कॅनॉट बी सॉफ्टन बाय हीटिंग अँड देअरफॉर कॅनॉट बी रिमोल्डेड. दिस कॅरेक्टरिस्टिक इन द रिझल्ट ऑफ एक्सटेन्सिव्ह रेझिन. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल कुठले आहेत? पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, पॉलिव्हिनिल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ डिफरंट मोनोमर्स. फर्स्ट त्याचे डिवाइड केलेले आहेत 2 टाईप्समध्ये. फर्स्ट वन इज दी होमोपॉलिमर्स अँड सेकंड वन इज दी कोपॉलिमर्स. होमोपॉलिमर्स म्हणजे काय? तर बघा, दी पॉलिमर्स विच हॅव ओनली वन टाईप ऑफ रिपीटिंग युनिट आर कॉल्ड होमोपॉलिमर्स. म्हणजे रिपीटिंग युनिट हे एकदाच असतं, त्याला होमोपॉलिमर्स असं म्हणतात. युजली दे आर फ्रॉम सिंगल मोनोमर. In some cases, repeating unit is formed by condensation of 2 distinct monomer. For example, polythene, polypropylene, nylon 6, polyacrylonitrile, nylon 6,6 हे एक्झाम्पल आहेत होमोपॉलिमर्सचे. त्यानंतर म्हणजे होमोपॉलिमर्स म्हणजे एकदाच एकच युनिट रिपीट केलं जातं, त्याला आपण होमोपॉलिमर म्हणतो. कोपॉलिमर्स मीन्स polymers which have 2 or more types of repeating units. ओके, त्याला आपण कोपॉलिमर्स असं म्हणतो. दे आर फॉर्म बाय पॉलिमरायझेशन ऑफ 2 or more डिफरंट टाईप ऑफ मोनोमर्स. म्हणजे डिफरंट टाईप्स घेतो आपण मोनोमर्सचे. होमोपॉलिमर्समध्ये आपण ओनली वन टाईप यूज करतो मोनोमर्सचा. प्रेझेन्स ऑफ ईच अदर. The different monomers unit are randomly sequenced in the copolymer. For example, Buna S and Buna N. Okay, some important polymers. इथे important polymers दिलेले आहेत. रबर. ओके, फर्स्ट वन इज दी रबर, नॅचरल रबर म्हणू आपण त्याला. इलॅस्टोमर्स आर पॉप्युलरली नोन ॲज रबर्स. ओके, फॉर एक्झाम्पल बलून्स, शू सोल्स, टायर्स, सर्जॉन्स ग्लोव्ज, परत गार्डन हाऊस, इनिशिएटर. ओके, इथे आपण इथिन घेतलेला आहे. ट्रेस ऑफ O2 पेरॉक्साईड ॲट इथे टेम्परेचर दिलेलं आहे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर यूज केलं आहे. तुम्हाला काय मिळालं इथे? लो डेन्सिटी पॉलिथिन हे मिळालेलं आहे. The mechanism of this reaction involve in free radical addition and hydrogen atom subtraction. ओके, these letters result branching. इथे आपण हे जे मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल ॲडिशन इथे झालेली आहे. त्यानंतर बघा, प्रॉपर्टीज ऑफ LDP. प्रॉपर्टी काय आहे? LDP फिल्म्स आर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल बट टफ, केमिकली इनर्ट अँड मॉइश्चर रेजिस्टर. It is poor conductor of electricity with melting point 110 degree Celsius. Use of LDP कुठे यूज केला जातो? LDP is mainly used in preparation of pipe for agriculture, irrigation or domestic water like connection as well as insulting of electric cables. It is also used in submarine cable
insulation. It is also used in producing extruded films, sheets mainly for packaging and household use like preparation of squeeze bottles, attractive containers. ओके, यूज के इथे यूज आहे पॉलिथिनचा, लो डेन्सिटी पॉलिथिनचा. त्यानंतर बघणार आहोत हाय डेन्सिटी पॉलिथिन. इट इज इसेन्शियली अ लिनियर पॉलिमर विथ हाय डेन्सिटी ड्यू टू क्लोज पॅकिंग. इथिन घेतलेला आहे. इथे टेम्परेचर किती यूज केलेलं आहे, 333 केल्विन टू 343 केल्विन ॲट 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि तुम्हाला काय मिळालं तर हाय डेन्सिटी पॉलिथिन मिळालं. हाय डेन्सिटी पॉलिथिन इज ऑब्टेन बाय पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिथिन इन प्रेझेन्स ऑफ झिग्लर नट्टा कॅटालिस्ट विच इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रायइथाइल ॲल्युमिनियम विथ titanium tetrachloride at a temperature 333 Kelvin to 433 Kelvin. Ziegler-Natta catalyst means the combination of triethyl aluminum with titanium tetrachloride. ओके, कशाचं कॉम्बिनेशन आहे, ट्रायइथाइल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराईड. त्यालाच काय म्हटलेलं आहे, झिग्लर-नट्टा कॅटालिस्ट. ओके, आणि तुम्हाला हाय डेन्सिटी पॉलिमर मिळालं. त्यानंतर प्रॉपर्टी काय आहेत बघा हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या. तर तुम्हाला हाय डेन्सिटी पॉलिथिन मिळालं. प्रॉपर्टीज काय आहेत हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या. इट इज अ क्रिस्टलाइन मेल्टिंग पॉइंट इज द रेंज ऑफ 144 to 150 डिग्री सेल्सियस. इट इज मच स्टिफर दॅन LDP. स्टिफर आहे LDP पेक्षा. आणि हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे. ओके, आणि हार्डनेस आहे. इट इज मोर रेजिस्टन्स टू केमिकल दॅन LDP. यूज कुठे होतो बघा त्याचा HDPचा. तर HDPचा यूज कुठे होतो बघा, इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉयज अँड अदर हाऊसहोल्ड ॲग्रिकल्चर्स लाईक बकेट्स, डस्टबिन्स, बॉटल्स, पाईप्स. It is used in preparation of laboratory wires and other objects where high tensile strength and stiffness is required. हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते, त्याच्यामुळे आपण त्याला बकेट्समध्ये, डस्टबिन, ओके, इथे आपण हाऊसहोल्ड ॲग्रिकल्चर लाईक बकेट्स, डस्टबिन, बॉटल्स, पाईप, इथे आपण HDPचा यूज करतो. ओके, त्यानंतर टेफ्लॉन केमिकल टेफ्लॉन इज अ polytetrafluoroethylene, the monomer used in preparation of Teflon. polytetrafluoroethylene हा मॉलिक्यूल इथे घेतलेला आहे. ओके, आणि तुम्हाला काय मिळालं, टेफ्लॉन मिळालेला आहे. द मोनोमर यूज इन प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन दिस टेट्राफ्लोरोइथिलीन. ओके, हा काय आहे, टेट्राफ्लोरोइथिलीन आहे विच इज अ गॅस ॲट रूम टेम्परेचर. तो काय आहे, गॅस फॉर्ममध्ये असतो. टेट्राफ्लोरोइथिलीन इज पॉलिमरायझेशन बाय यूजिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर सच ॲज हायड्रोजन पेरॉक्साईड अँड अमोनियम परसल्फेट ॲट हाय प्रेशर. ओके, आणि तुम्हाला काय मिळालं इथे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम झालेला आहे, यूज केलेला आहे, आणि तुम्हाला टेफ्लॉन मिळाले इथे. ओके, हा बॉन्ड इथे ब्रेक झाला या पद्धतीने. त्यानंतर प्रॉपर्टीज काय आहेत टेफ्लॉनच्या. टेफ्लॉन इज अ टफ, केमिकली इनर्ट अँड रेजिस्टन्स टू हीट अँड अटॅक बाय कोरोसिव्ह रिएजंट. लक्षात ठेवा तुम्ही यूज. ओके, काय काय बघितलं आपण, थर्मोसेटिंग पॉलिथिन, थर्मोप्लास्टिक, ओके, फायबर्स. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी बघितली. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉलिमर जे आहे ते रबर. ओके, त्यानंतर पॉलिथिन. ओके, रबर, पॉलिथिन हे काय आहेत, इम्पॉर्टंट पॉलिमर्स आहेत, ते आपण बघितलेले आहेत. त्यानंतर बघा CF bond is very difficult to break and remains unaffected by corrosive alkali or organic solvents. Uses Teflon is used in making non-stick, cookware, oil seals, gaskets. ह्याच्यामध्ये टेफ्लॉनचा यूज केला जातो. ओके, नॉनस्टिकमध्येही टेफ्लॉनचा यूज होतो. त्यानंतर बघा Polyacrylonitrile is prepared by addition of polymerization of acrylonitrile. हे काय आहे, acrylonitrile आहे. Acrylonitrile by using
पॅरॉक्साईड इनिशिएटर. इथे पॉलिमरायझेशन झालं, आपण पॅरॉक्साईड घेतलेला आहे त्यासाठी, आणि हा बॉन्ड इथे फ्री रॅडिकल मेकॅनिझमप्रमाणे इथे ब्रेक झाला आणि तुम्हाला काय मिळालं, हे पॉलीॲक्रिलोनायट्राइल हा जो पॉलिमर आहे तो तुम्हाला मिळालेला आहे. पॉलीॲक्रिलोनायट्राइल रिझेम्बल्स वूल अँड इज यूज्ड इन वूल सबस्टिट्यूट अँड फॉर मेकिंग ऑर्लॉन और ॲक्रिलिन. वूलमध्ये यूज केला जातो पॉलीॲक्रिलोनायट्राइल. तर इथे आपण थांबूया. जे राहिलेला पार्ट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.